कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीत जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांशी चर्चा करणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश. कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय. कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असं लोक आंदोलनात. तर मुख्यमंत्री फडणवीसांची महाविकास आघाडीवरती जोरदार टीका. इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून स्पष्ट. आठवड्यातून 3 दिवसच प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग भरवा. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी. इंधन दरवाढीमुळे शाळा बस सेवांवरती परिणाम. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली. विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता. पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी आणि नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता. रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मोटेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर. बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी. काही विशेष डॉक्टर्स आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याची माहिती समोर. बोंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला पुन्हा नाशिकला पाठवणार. वैद्यकीय सुविधा आणि उपचार सुरू ठेवण्याचे कोर्टाचे आदेश. - 2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मोठा संकल्प. एसआरएकडून 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाकांक्षी आराखडा. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्हमध्ये मोठी घोषणा.